केलं असतं तर ही वेळ आली नसती. असो, काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि काही गोष्टी असतात ज्या शेतात जे आपले कुठं बी कामाला जातात बाया आपल्यातल्या तर येणार आहे का नाही. बाजारात दिवशी जाणार बाजारला तर भाज्या काहीच आणत नाही त्या. फक्त चिगळाची बारक्या भाजी, घोळाची भाजी, त्याचे धपाटे, त्याचे मुटके खूप छान होते. गरज आहे का मला कलर फेअर होईल एक आहे. तर अगोदर हे नवीन वाले खोलू आणि त्यानंतर मग दुसरे दाखवते. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर श्री गेला शाळेला आणि आई आता भाजी निवडते. कशाची भाजी आई? काटामाट्याची. खूप छान लागते आणि चवीची लय वेगळी. आणि याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, म्हणजे आईच्या हातची काटामाट्याची भाजी. कारण बऱ्याच जणीच असते की आई येत आहे तर मग आईच्या हातच्या ज्या गावरान भाज्या आहेत रेग्युलरच्या तर त्याची तरी ॲटलिस्ट रेसिपी शेअर करत जा. थोडंसं काम आहे बाहेर तर त्यासाठी जायचं आहे. तर ते करून आल्यानंतर मग ती रेसिपी तुमच्यासोबत नक्की मी शेअर करेन. आता आम्ही कुठे जातोय काय हे जरा वेळाने मी कंटिन्यू करते, अगोदर तयार होते. तर चला आता निघालोय आम्ही काही कामासाठी. अगं मला फाईल घेऊन कुठे इंटरव्ह्यूला वगैरे जातेस का? तर इंटरव्ह्यूला जात नाही आहे मी. दुसरं काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि काही गोष्टी असतात ज्या व्यवस्थित सगळं करणं पण गरजेचं असतं. काय होतं माहिती का, बऱ्याचदा आपण आपल्या कामाच्या ओघात अतिशय महत्त्वाची काही गोष्टी असतात तर तशाच राहून जातात. आज करू, उद्या करू, परवा करू आणि त्यात मग परत खूप जास्त लॉस व्हायला होतो. त्या अगोदरच सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित वेळ काढून करणं हे गरजेचं असतं. सो आज डॉट 10:15 आम्ही घर सोडतोय आणि त्यानंतर मग जे काही असेल पुढे ते सांगेनच मी तुम्हाला. काही हॅपनिंग असेल तर आपण नक्कीच व्लॉगमध्ये कंटिन्यू करू. काय करायचं पिशवी तो मी बसतो की. केवढं भारी वाटायलंय बघवा. छान मस्त वाटतं एकदम. ते लय जुना झाला होता. हा. 1 वर्ष ते लावून ते कसं ऊन वारा पाऊस त्याच्यानं कलर उडाला होता. ना पाडव्याला आता बरेच जण गुढी बसवण्याऐवजी झेंडा भगवा लावतात. तर बरंच परिवर्तन व्हायलंय. तेच ना. तर चला 10:15 झालेत, आता निघतोय आपण आणि बघू आता पुढे कशासाठी जातोय आपण. तर आपण आहे ना बघा नवीन काही RBIचे रूल्स वगैरे आहेत. त्यामुळं कसं आपण पॅन बँकेला वगैरे अटॅच करतो, पण आधार आणि पॅन दोन्ही आपापसामध्ये लिंक करणं आवश्यक आहे. ते लिंक करायचं राहून गेलेलं वेळ मिळत नव्हता आणि मध्ये हॉस्पिटल वगैरे, कारण कसं आहे ती वेळ दिलेली होती आपल्याला की या तारखेपर्यंत मोफत होत होतं. परंतु ते आता कसं आहे त्याला काहीतरी फाईन आहे, ते फाईन भरून मग आपल्याला ते लिंक करावं लागतं. जेणेकरून ज्यांचं कोणाचं राहिलेलं आहे त्यांनी पण करून घ्यावं. नाही तर आमच्यासारखं फाईन बसणार. आता बसणारच. हा म्हणजे त्याला कसं आहे कंपल्सरी त्यांनी सांगितलं, बऱ्याच दिवसापासून दिलेलं होतं ते वेळ फ्री होतं. हा परंतु आपण कसं आहे वेळेत न केलं, आपण ते आपल्या गरजच भासली नाही ना, त्यामुळे तशा गोष्टी होतात. परंतु ते वेळच्या वेळी करून ठेवलेलं कधी उपयोगी पडतं. ते म्हणतात ना, तहान लागल्यास आड खांद्याला गेलं ना मग परत खूप उशीर होते. तर कार्यालयीन जे कामकाज सुरू होतं ज्या वेळेमध्ये त्याच्या थोडंसं अगोदरच आलो आहे आम्ही तसं तर. आणि आता बघूया काय काय आहे प्रोसिजर ती करू. आता आतमध्ये तर शूटिंग अलाउड नसेलच, त्यामुळे मग काम झाल्यानंतर आपण डायरेक्टली भेटू. ते गेलं तर आतमध्ये चौकशी करायला. तर ऊन भरपूर लागले म्हणून नारळ पाणी पिलं आणि आता घरी श्रीला आणि आईला घेऊन जातो. श्री शाळेत आहे, तो आल्यानंतर गरज आहे का मला कलर फेअर होईल आता फेअर व्हायला पाहिजे. हा फेअर दिसायला लागला की मस्त कलर.
काय तरीच. आपण अशी टायपिंग पण लावली होती ना, आठवतं? टायपिंग आणि आणखी कम्प्युटर प्लस टायपिंगचं पण ते खटखट. तर आलोय आम्ही घरी. ॲक्च्युली कुठलंच काम झालं नाही म्हणायला हरकत नाही, कारण की तिथं गेलो तिथं मशीन बंद होती आणि ते अपडेट वगैरे बाकी गोष्टी करायच्या. तर 2-3 ठिकाणी आणखी फिरलो आम्ही, माई सेवा केंद्र, RBL या ठिकाणी. पण त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे काय झालं माहिती का, नावामध्ये पण थोडंसं हे झालं आहे, कारण लग्न अगोदरचं नाव आणि लग्नानंतरचं नाव त्याच्यामध्ये थोडंसं हे झालं आहे. आणि डेट ऑफ बर्थ एक पॅन कार्डवर वेगळी आले, आधारवर वेगळी आहे, त्यामुळे ते सगळंच हे करायचं. तर आता ते आज काही झालेलं नाही आहे, असाच वेळ गेला म्हणायचं. आणि ते म्हणतात ना पॅनल्टी, शिक्षा, तर पैशाचीच नाही, ती मानसिक हॅरसमेंटची जी काही गोष्ट आहे तीसुद्धा शिक्षेचाच एक प्रकार असतो. तर चूक आपली आहे, आपण त्यावेळेसच अपडेट केलं असतं, तर ही वेळ आली नसती. असो, चला आता बाकी घरातलं आवडलं होतं आहे असंच टाकून गेले होते मी, तुम्ही पाहिलं. म्हणजे स्त्रीचं वगैरे करून त्याला पाठवलेलं, पण बाकी गोष्टी मग अशी आई भाजी वगैरे निवडत होती तर ती पण बनवायची, पण आई बनवणार आहे आज, तर ते पण दाखवते. आणि घरातलं बाकीचं पण सगळं आवरून घ्यायचं आहे, कारण की बाहेरची कामं आपल्या हातातली नसतात. घरातली आपण कधी येऊन करू शकतो, पण बाहेरच्या कामांसाठी मात्र आवर्जून त्यांच्या वेळेनुसार आपल्याला हे करायला लागतं. तर स्त्रीला सकाळी टिफिनला भेंडी चपाती आणि नाश्त्याला पोहे पण दिलेत. आत्ता जे काही भाजी बनवायची आहे, ही भाजी काटामाट. ही भाजी काहीला रोप टाकलेलं नाही किंवा पाणी दिलेलं नाही, रानभाजी. हिला काहीच केलेलं नाही, मनानं उगवून आलेली, वातावरणानं वाढलेली, आणि ती भाजी आहे ही काटामाट. ह्याच्यात 2 आहेत, काटा असल्याला कडू लागतो आणि ही बिना काट्याचा, ही गोड माठ. आणि ह्याची भाजी तुम्ही करून बघा. प्रकार लाल माठ पण असते, ती लाल माठ, ती चंदन बटवा, त्याचं नाव चंदन बटवा. ही गोड माठ खूप चांगली होती. याच्यात आता पाणी टाकते, थोडी वाफ येऊ द्यायची झाकून, आणि वाफ आली की काढून पिळायची, झाकून ठेवायची. तर आपल्याकडे 2 पार्सल आलेले आहेत हाऊस ऑफ ट्रेडिशन या पेजकडनं. तर त्यांच्याकडे खूप साऱ्या प्रकारच्या साड्या, त्यानंतर ब्लाउजेस, असं खूप सारी व्हरायटी आहे. तर त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच, तर मी दाखवते तुम्हाला. या एक पार्सल मी खोलून पाहिलं आहे आणि एक आहे, तर अगोदर हे नवीनवाले खोलू आणि त्यानंतर मग दुसरे दाखवते. तर बघूया कशी काय साडी आली ते. अशी साडी आहे पिंक कलरची, गोल्डन कलरची बॉर्डर आहे याची, ते बघा. आणि याच्यावरती छोटी छोटी अशी डिझाईन आहे, खूप सुंदर वाटते. खोलू तर ही अशी साडी आहे. आणि एखाद्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ही नेसून पण दाखवेन, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशी येते. आणि खूप सुंदर वर्क केलेलं आहे हे वर्क स्पेशली, आणि गोल्डन कलरचा ब्लाऊज पण याच्यावरती जातो, शिवाय पिंक पण जाईल. आणि याच्यामध्ये मला वाटतं रनिंग ब्लाऊज आहे, मे बी, बघते. स्त्री पण आल्या आता शाळेतनं. हा रनिंग ब्लाऊज आहे, पण बुट्टीवाला ब्लाऊज आहे, आणि अशी डिझाईन आहे बॉर्डर, छान आहे. स्लीव्हजला अशी. आणि हे याचं ब्लाऊज आहे, स्लीव्जला ही डिझाईन येणार आणि बॅकला ही डिझाईन येणार. नेक वगैरे पण त्यांनी हे केलेलं आहे. आणि मी पेज चेक केलं होतं, कारण की मला त्यांनी सांगितलं होतं की चूज करा. तर त्यावेळी खूप सुंदर सुंदर आता नवीन ट्रेंडिंग ब्लाऊज स्लीवलेस असतील किंवा मग असे बलूनसारखे स्लीव्ज असलेले. हा पदर आहे, ही बॉर्डर अशी येते. हाऊस ऑफ ट्रेडिशन या पेजवरती तुम्हाला हवे असे पार्टीवेअर, फंक्शनल किंवा जे नवरीसाठीचे असतील किंवा तुम्ही गेस्ट म्हणून एखाद्या पूजेसाठी जात असाल, अशा सगळ्या प्रकारच्या साड्या मिळतील तुम्हाला. खूप छान प्रकारची क्वालिटी ते प्रोव्हाइड करतात. मी याच्यावरून सांगते, कारण म्हटलं अगोदर आपण पाहूया प्रोडक्ट कसं आहे आणि त्यानंतर ठरवूया. तर खरंच खूप सुंदर साडी मला रिसीव झाली आहे. तुम्हाला सुद्धा मागवायची असेल तर सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिकडे जाऊन तुम्ही नक्कीच त्या पेजला इन्स्टा फॉलो करू शकता किंवा तुम्हाला हव्या तशा साड्या पाहू शकता. डेली वेअर पासून ते अगदी
ट्रॅडिशनल हेवी साड्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या साड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. किंवा त्यांना DM करू शकता की तुम्हाला कुठली आवडली ते. आणि ब्लाऊज तर खूप सुंदर सुंदर आहेत ऑर्गेन्झामध्ये वगैरे. पण माझ्याकडे एक नव्हतं अशाच कलरचं, सेमच कलर झाला ॲक्च्युली. साडी त्यांनी त्यांच्या चॉईसनी पाठवली आहे आणि ब्लाऊज मी मागवलेला आहे. हे असं ब्लाऊज आहे पिंक कलरचं आणि बांधणीमध्ये आहे हे. ॲक्च्युली हे पाहू शकताय, इथं नॉट आहे, म्हणजे पानाच्या आकाराचा गळा आहे पुढचा आणि बॅक साईडला अशी नॉट आहे. आणि डिझाईन पण छान आहे आणि याच्यामध्ये पॅडेड ब्लाऊज आहे. हे पुढे पण अशी डिझाईन दिलेली आहे पाहू शकताय. आणि बांधणीमध्ये ना, म्हणजे याच्यावरती ग्रीन साडी असेल, कुठलीही साडी अपोजिट वेअर केलास किंवा पिंकला पिंक पण वेअर केली तरी खूप सुंदर दिसतं. 3/4 स्लीव्ज आहेत याच्या आणि नेक पण सुंदर आहे, क्वालिटी पण छान आहे. तर ब्लाऊजमध्ये सुद्धा खूप सारी व्हरायटी आहे, तुम्ही तिकडे जाऊन नक्की चेक करा. आणि साडी तर मला खूपच आवडली आहे. सो मी कुठल्या ब्लॉगमध्ये नेसेनच. नक्कीच हाऊस ऑफ ट्रॅडिशन या पेजला भेट द्या. आणि चला आता आपण आपल्या बाकीच्या कामाला लागू. एवढ्या लवकर कसं काय महागाई? अगं ते म्हणजे ज्या कामासाठी गेलं ना होय. ते झालंच नाही. म्हणजे इथं कळंब्याच्या इथं पण जाऊन आला, होय. पण ते म्हणले मशीन बंद आहे उद्या या. होय. मग परत आणखी माही सेवा केंद्रात गेला, तिथे चौकशी केली तर ते म्हणले की आम्ही अपडेट करून देऊ शकता, पण जन्मतारखेचं वेगवेगळं आलेली आहे, 2 ह्याच्यावर वेगळे. त्यामुळे ते सगळ्याच गोष्टीचा गोळ दुरुस्त करावं. मग ते सगळंच एकदाच हे करायचं म्हणून मग 3-4 ठिकाणी फिरलो, पण ते फक्त तिथंच होते आणि तिथलीच मशीन पण नाही. त्याच्यामुळे मग आता डबल उद्या जायचं. जाऊन काय करा, आपली गरज आहे. नाही पण फ्री होतं हे अगोदर, त्यावेळेस पैसे. आपण लक्ष केलं नाही. स्त्रीचं सुद्धा अपडेट करायला पाहिजे. तसं करावंच लागत आहे. ती गोळ कसला असतो नाही, क्लिअर असले ना डॉक्युमेंट आपल्याला कधीच भीती अडचण नाही. मग त्याचं सुद्धा करून घ्या. ते कसं आज करू उद्या करू मागं पडलं की पडलं. पुढं आणि माणूस वेळ balance काय करतो. असं आवर्जून कधी मिळतच नाही, काढावंच लागतं. दररोजची कामं सगळ्यांना त्यांचं त्यांना ठरलेलीच माझं आहेत. मला आहे, होय. मग त्याच्यात कुठे सगळंच. वेळच मिळेल. नाही नाही म्हणलं आज जावंच तर गेला तर ते म्हणतात का सोंगाला सजून ड्युटी गेली. तसं काम झालं. गेलोच खरं पण कोणचंच झालं नाही असं. एखादा दिवस असते फक्त ते नारळ पाण्याचं तेवढं झालं. झालं. हो. वहिनींचं तर नाव अगोदर आम्रपाली होय. आहे आणि आता संध्या केलं तर ते सुद्धा त्यांचं झालं व्यवस्थित. होय होय. तर सारखं पिच्छा picture केल्याशिवाय म्हणलं, होत नाही. picture केल्यावर होतं. आणि कुठली सरकारी काम असतात ना त्याच्यात लय दाहील पाठी घालावं नारळ लागतं. ते तो. ती म्हणत नाही ती का चुईला कोल बांधली. आता ही का उघडून बघते. आली की वा आली तिचा वा. वास सगळ्या घरात येतो. किती सुंदर वाचायला बघ ना. ही ह्या भाजीची चव सगळ्या भाजीवरून वेगळी आहे. होय. रानभाज्या वेगळ्याच लागतात. रानभाजीची चव आणि नाही. याच्यामध्ये काय केमिकल काही नाही, काही नाही. ह्याला काहीच केलेलं नाही. मनाची मनानच ती उगवलेलं आहे. होय. 10 योगायोगानं ही रुपये दारात आली होती. ती बाई आली होती घेऊन. 10 मोहरीची बी होती माझी 10 पाशी. रुपयाला पेंडी. हं. मोहरीची पण छान लागते. होय. ते तेल सुद्धा पंजाब मध्ये झालं. त्या अशा जिरा तिकडे का जास्त पिकते ना. तिकडं ही मोहरीची भाजी, मोहरीचं तेल आणि त्यानं शरीराला इजा होत नाही का. त्या तेला सुद्धा उपयोगी आहे. ज्या त्या भागाचे ते गवत त्यानुसार आहार असतो. होय. अशी ही फ्रायची. शेतात जे आपले कुठं बी कामाला जातात बाया आपल्यातल्या तर येणार आहे का नाही. बाजारात दिवशी जाणार बाजारला तर भाज्या काहीच आणत नाही त्या. फक्त फळ चिगळाची बारक्या भाजी, घोळाची भाजी, त्याचे धपाटे त्याचे हो, मुटके. खूप छान होते. आपल्याला घरी सुद्धा देते त्या आणून. होय. होय. आणि चव बी आहे आणि ती शरीराला पोषक आहे. काटा माटाची ती भाजी आहे, त्यातला हा गोड माठ दुसरा प्रकार आणि ही आईने पिळून घेतली आहे बघा. आता खरं तर ही अशा पद्धतीने तुम्ही कधी बनवली आहे का मला सांगा. आणि ज्यांनी कुणी बनवली आहे त्यांची पद्धत ही सेम अशीच आहे की काही वेगळी ते पण सांगा. कारण जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर आम्ही नेक्स्ट टाइम त्या पद्धतीने ट्राय करून बघू. कारण वेगवेगळ्या पद्धतीने केलं तर चव पण वेगळी वेगळी येते है ना. त्यामुळे मग आणि आई जास्त मसाले वगैरे अजिबात वापरत नाही. अगदी साध्या सिंपल भाज्या असतात पण चव खूपच भारी होते. म्हणजे रेग्युलरच्या पण भाज्या कधी पण ती बनवते ना तर ती भारीच होती भाजी. हे आता आईची खारं वांग आणि खारी शेवग्याची शेंग असते ना पातळ, मिठाची शेवग्याची शेंग ज्याच्यात तिखट नसतं
तर ती वाली खारी शेंग जर केली तर हे नेहमी म्हणतात की आई तुमच्या हातची ना शेवग्याची शेंग खाल्ल्यास नॉनव्हेज खायचं पण विसरायला होतं म्हणून. एवढं म्हणजे आणि जास्त काही मसाला अजिबात नसतो, जसं मी म्हणलं साधं सिंपल. आता ही मुटका पिळून घेतलाय ना, ह्याला उकलायचं असं. भाजी उकलणे उकलणे मी करताना खूपदा बघितली आहे लहानपणापासून, आई आमची बनवतेच, त्यामुळे मला माहितीये, चव पण माहितीये आणि सगळंच, पण रेसिपी पण माहितीये, पण तुमच्यासाठी एवढी डिटेल मध्ये दाखवते. आणि बऱ्याच जणी जास्त की आईच्या हातचीच दाखव. भाजीला असं लावून देते कच्चा, मिसळते असं, आणि काही तेलात टाकायचा वेगळाच. तेलात पण टाकायचा, पण थोडा याच्यात पण मिक्स करायचं. मोहरी, लाल तिखट, इकडं मोहरी टाकली आहे ना, ती तडतडते तोपर्यंत त्याच्यामध्ये लाल तिखट वगैरे मिक्स करून घेतले, त्याच्यातच मीठ टाकायचं. आता मीठ ह्याच्यातच सगळीकडे मर्दलं, कुठं लागलं कुठं नाही होत नाही. शेंगाचं कूट, शेंगदाण्याचं कूट. इकडे तोपर्यंत मोहरी फुटली, तेलात टाकते आता. आता पाणी वगैरे काय काही घालायचं? नाही आता काय. आता ही झाकून ठेवली आहे मी. आता 5 मिनिट राहू द्यायची झाकून, उघडायची, एकदा परतायची, मग उतरायची. झाली तयार. थोडी सोपी पटकन मग होणार. काहीच नाही लागत त्याला मंत्र. तुम्ही पण करून बघा आईच्या पद्धतीने आणि सांगा कमेंट बॉक्स मध्ये की तुमची भाजी अशी काटामाटाची कशी झाली होती ती. एकदा हलविते. रेडी झाली तयार भाजी. मग आता बंद करून ठेवते झाकून. हे बघा. तर कशी वाटली तुम्हाला भाजी ते सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आता राहिलेला जो काही स्वयंपाक आहे म्हणजे चपात्या, कसं होतं माहिती का, मी कधी कधी सकाळी श्रीच्या जायच्या वेळेस होतोय, कधी कधी काही असं बाहेरचं काम निघालं की राहून जातोय, मग बाकीचे काही राहिलेला स्वयंपाक आहे ते आवरून मग आपण डायरेक्ट भेटूया जेवताना. या तर जेवणामध्ये इथं दिसत असेल वांग्याची भाजी आहे, त्यासोबत मगाशी आईने बनवलेली मस्त अशी काटामाट, आणि त्यासोबत दही पण आहे आणि ठेचा. यांना खूप आवडतो त्यामुळे ठेचा कंपल्सरी आई बनवते, आणि ताक, मसाला ताक. लय छान होय. मी भाजीवरच जेवली जास्त. आमच्या शेजारचे इथे काकी आहेत, त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन केलंय, तर त्यांना पण बघायला जायचंय. कारण बरेच दिवस झालं म्हणजे दररोज म्हणतोय आम्ही जायचं, पण काही ना काही निमित्तानं ते राहायला लागले. आणि आईसाठी पण बऱ्याच जणी म्हटलेल्या की वर्षा आईच्या पण गुडघ्याचं ऑपरेशन करून घे, कारण की म्हणजे त्यांना चालायला वगैरे जो त्रास होतोय तो होणार नाही. पण आईचं मत यावर काय ते तुम्ही तिच्याकडनंच ऐका. तुला सांग का, ती ऑपरेशन म्हणता होती, आता हाय ही निसर्गाचं देणं आहे. गुडघं काय, कंबर, आपले चाळे हाताचे पायाचे, सगळ्याच गोष्टी देवानं घडवलेलं, ती कधीच ऐकणार. पुन्हा ही वाट्या काढून पुन्हा बसवायच्या म्हणल्यावर आता लागत्याल चिटकत्याल कवा. माझी तरी इच्छा नाही बाबा करावी म्हणून. हा ही सुद्धा वाया जाते मग तर शरीर. कुणाचा का तू अनुभव घेतला? हो, आपल्या पुष्पामयीच्या सासूचं काय झालंय, तिच्या बी गुडघ्याच्या वाट्या त्यांचं तर वजन पण जास्त नव्हतं तरी बी अगं तरी तिचं तर वाकर घेऊन मुंगीच्या पायानं खरडत पाय, खरडत असा उचलून तर जात म्हणजे सक्सेस झालं नाही. पुन्हा ती पंचद्रेचा पांडू त्यांना बी केलं, मग चालतंय तर तसंच चालतंय ती बी पाय. म्हणजे बिना काही सपोर्टचं नाही चालतं. नाही काहीच म्हणजे आता येते तेवढं पण नाही. पहिलंच चांगलं चलत होता त्या ऑपरेशनच्या आधी, तर आता नाही चालता येत. आई नकोच म्हणते, मी खूपदा म्हटलं तिला, पण तिचं असं म्हणणं आहे की ऑपरेशन ज्यांचे झालेत ना, तर ते तिनं तिच्या मैत्रिणीपैकी काही आहेत, गावातले काही आहेत, ती म्हणते बाचीची सासू आहे ती म्हणते त्यांना येईना एवढं कमी वजन असताना मला कसं येईल चालायला. नाही करण्यात उपयोग नाही ऑपरेशन. मला तर नाही व्हावं इच्छा. फळ्या पण खात नाही आई मेन म्हणजे. का खात नाही,
किडनी खराब होती. एक असं मी ऐकलंय की डब्बा बनला एका व्यक्तीच्या तर पोटात तसं गोळ्याचा. काही नसतंय हो. काही नसतंय मग ते. ऐकलंय ग, म्हणून मला भीती वाटते खरं सांगायचं म्हणजे. हा. उग हा असं ही इज्जतीनं चलता येते एवढं चलू दे. आणि कसं माहितीये का, गुडघ्याचे खूप सारे पेशंट हो. आहेत, पण ना त्यात मी का नाही अजून डेली रुपयाची गोळी गोळ्या नाही खाणारे गुडघ्याला. आहेत काही जण, पण आई गोळी गुडघ्यासाठी खात नाही, तिला बीपी चेक आहे. आणि रक्त हा, त्या पातळ. 2च आहेत, बाकी नाही. तर त्यामुळे ते म्हणते की नको, म्हणजे इतकं पण गोळ्याच्या आहारी नाही जायचं आपण. हो. इतकं पण जास्त जर सतत डेली गोळी खाल्ली तर तेच बरं वाटतंय. हे तसंच चांगलं वाटतंय, रोज खावीच वाटते टाइम झाला की. असं आहे की ते किडनीसाठी पण थोडस ती घाबरते. भीती वाटलेलीच बरी आणि थोडं आतूनच असलेलं बरं. लय तरी गोळ्या काय कामाच्या आहेत त्या. जायचं ट्युशनला. चल. श्रीला क्लासला सोडायला चाललंय आम्ही. तर श्रीला सोडलंय मी आताच क्लासला. आणि खरं तर आई बाबांचीच कसरत खरी तर आहे. आमच्या वेळेस ट्युशन्स वगैरे होता, पण एवढं म्हणजे नाही का आपण जायचं असं होतं. सोडायला जा, आणायला जा आणि परत त्यांचा अभ्यास घ्या, परत फॉलोअप ट्युशनमधला अभ्यास घरी केला की नाही. तिला आणायला जायची वेळ झाली, त्याला घेऊन येते मी आता क्लासवरनं. आणि रिटर्नची प्रॅक्टिस म्हणजे चला. तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आय होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. शिवराय.